सर्वांना नमस्कार. मी आता जे एकपात्री नाट्य सादर करीत आहे ती मी विभागीय स्तरावर सादर केलेली आहे. कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक अधिकारी कर्मचारी जी क्रीडा उत्सव झालेला आहे तिथे मी विभागीय स्तरापर्यंत गेलेली आहे. तर माझ्या एकपात्री नाट्याचं नाव आहे लोकसंख्या शिक्षण अंतर्गत ते नाटक मी बसवलेलं होतं आणि नाव आहे मला बाजाराला जायचं हाय. नाही तरी अहो ऐकलं का, मी बाजाराला जाते बरं. काय म्हटलं? एकटीच? एकटीच नाही हो, त्या गंगीला सोबत घेते बरं. येते. गंगे, अगं ये गंगे. गंगे, बाजाराला जायचं नाही का? अगं ये गंगे. कुठं मेली, इतका बोंबलून ओ नाही देत. ये शिवमंते, कानाच्या कानठळ्या बसतील काय ओरडून राहिली सस्से. अहो बंडू नाना, या गंगीला बोलवते. गंगी काही वो देत नाही. बाजाराला जायचं आहे आपल्याला, चला बरं जाऊ. गंगी काय करते ते. गंगे, अगं ये गंगे. गंगे, गंगे असं नवरीवाणी रुसून कशी बसलीस? बाजाराला जायचं नाही का? नाही, मी बाजाराला येणार नाही. मी बाजाराला येणार नाही. का बरं गंगे, का बरं बाजाराला येणार नाहीस? कारण काय सांगशील का नाही? म्या बाजाराला जाणार नाही. कारण काय सांगतो आता. अहो मंडळी, बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? कशाची म्हणजे काय? आपल्याला जे लागेल ते घ्यायचं. अहो डाळ तांदूळ कपडे सगळे आणीन, पण कशात आणीन? अगं गंगे, बाजारात गेलं की दुकानदार आपल्याला कॅरी बॅग मध्ये देते की सामान, ते आणायचं. वस्तू डब्यात ओतायची, झालं. हो सेवंते, मोठी सांगतेस. कॅरी बॅग मध्ये सामान आणायचं, डब्यात ओतायचं आणि कॅरी बॅग फेकून द्यायचं. यस तर मोठा घोटाळा आहे बंडू नाना. घोटाळा? कसला घोटाळा गंगे? बंडू नाना, या कॅरी बॅगामुळेच तर घोटाळा केला. आपण वस्तू आणतो कॅरी बॅग मध्ये, वस्तू डब्यात ओततो आणि कॅरी बॅग फेकून देतो. या कॅरी बॅगा या उडत उडत जातात, गटारात नाल्यात घुसतात आणि संपूर्ण नाल्यात तुडुंब भरतात आणि हे नाल्याचं पाणी सगळं रस्त्यावर येतं बघा आणि घाण वास येतं. म्हणून तर म्हणते म्या बाजाराला जाणार नाही. म्या बाजाराला जाणार नाही. असं तर बाजाराला जाशीलच ना, जाणार की. पर म्या म्हणते मागच्या वक्ताला माझ्यावर बितली बघा, आता तुझ्यावर कशी बितली सांग बरं गंगे. बंडू नाना, म्या सांगते माझ्यावर बितली. माई हरणी गेली, माई हरणी गेली बघा. आता ही हरणी कोण? माई हरणी. माई हरणी बाई दुधाची म्हस, 10 लिटर दुधाची बघा. गेली हो, माई हरणी गेली. गेली गेली माझी हरणी गेली. गेली गेली माझी हरणी गेली. कशा पायी गेली तू हरणी? कशा पायी गेली तू हरणी? अहो मी चरायला सोडलं होतं तिला. गेली गेली माई हरणी गेली. गेली गेली माई हरणी गेली. प्लास्टिकच्या कॅरी बॅगा
तिनं चाऱ्यागत चघडल्या अन त्या तिच्या पोटात गेल्या अन तिचं पोट दुखू लागलं अन तडफडून तडफडून माई हरणी गेली. असं असं वय पुढं अन तिचं छोटस रेडगू रड रड रडलं, दुधा वाचून रडलं. तर मी काय करू, गेली गेली माई हरणी गेली, गेली माई हरणी गेली. उगी उगी गंगे उगी उगी. म्या काय म्हणतो, म्या आता असं ऐकलं सरकारनं काढला काढला म्हणून. बंडू नाना त्या सरकारच्या कायद्याचं काय कोणीच पालन करत नाही. मी आता म्हणतो हे प्लास्टिकच बंद व्हायला पाहिजे, हे कारखान्यात बंद व्हायला पाहिजे. कारखान्यात प्लास्टिक तयार नाही होणार, ते लोक कसे वापरतील. व सेवन ते तुझंही म्हणणं बरं आहे, पण आपण असं करू बंडू, गंगीला आपण समजावू, गंगे बाजाराला येशील. हो येईन. पण काय झालं बंडू नाना, म्या सांगते आता माझ्यावर बितली बघा. त्या समुद्र किनाऱ्यावर, त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं गंगे, समुद्र किनाऱ्यावर, या समुद्र किनाऱ्यावर एवढी घाण एवढी घाण. त्या फॅक्टरीचं सांडपाणी त्या समुद्राच्या पाण्यात, केर कचरा प्लास्टिक बाटल्या सगळं त्या समुद्राच्या पाण्यात. हे सगळे जनावर जलचर प्राणी सगळं पाणी पितात. पण त्या समुद्र किनाऱ्यावर हजारो हजारो कासवं मरून पडली होती ग, हजारो हजारो मासे मरून पडली होती. अरे फार वाईट घडलं बघा बंडू नाना. अशी गत आहे म्हणून म्या म्हणते बाजारात येणार नाही, बाजाराला येणार नाही. पण गंगे आपण एक प्रण करूया, म्या सांगतो तसं करा. आपण एक प्रण करूया का वापरू पिशवी कागदाची अन कापडाची, वापरू पिशवी कागदाची अन कापडाची, प्लास्टिक पिशवी नको, काळजी घेऊ वसुंधरेची. आता कसं, चला मला माझ्या संग, वापरू पिशवी कागदाची अन कापडाची, प्लास्टिक पिशवी नको, काळजी घेऊ वसुंधरेची. बरं, आता आपण सगळे कापडाचीच पिशवी वापरणार. आता तरी येशील का नाही गंगे बाजाराला? हो म्या बाजाराला येईन की, बाजाराला येईन. पर आता पर म्हणजे काय, पर मी प्लास्टिकची पिशवी हातात धरणार नाही, म्या कापडाची पिशवी धरणार. आता चला बाजाराला, चला 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 बाजाराला चला, चला 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 बाजाराला चला, कापडाची पिशवी घेऊन बाजाराला चला, बाजाराला चला तुम्ही बाजाराला चला, रामराव श्यामराव बाजाराला चला, कांताबाई शांताबाई बाजाराला चला, ताराबाई मीराबाई बाजाराला चला, बाजाराला चला तुम्ही बाजाराला चला, कापडाची पिशवी घेऊन बाजाराला चला, चला 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 तुम्ही बाजाराला चला. तर अतिशय संपूर्ण आणि हेतुपूर्ण या ठिकाणी नाट्यकरण आदरणीय संत मंडळाने सादरीकरण केलेलं आहे. सगळ्यांनी या माझ्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे मी धन्यवाद. आणि माने सरांना सांगू इच्छिते की मी नावच ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात या ठिकाणी माने सरांना बघितलेलं आहे. आणि माने सर ज्या शाळेमध्ये आहे ES हायस्कूल पांढरावडी, त्या शाळेची मी माझी विद्यार्थिनी आहे. 5वी ते 10वी मी तिथे शिकली आहे. आणि पांढरावडी माझे जन्मगाव आहे. मेसराम सर म्हणजे माझे वडील 10 वर्ष GS हायस्कूल पांढरपुडीलाच होते. नंतर GS हायस्कूल कवलेवाड्यावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची मी मुलगी आहे. धन्यवाद सर. दोन्ही कार्यक्रम खूप छान अप्रतिम तुम्ही सादर केलं मॅडम. ज्या अभिनयाला आमचं
खूप खूप सलाम. धन्यवाद. ते कलरचा विषय होता. व्हिडिओला लाईक करा. विनोद कुमार माने गुरुजींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.